मम्मी ऐकून घे की. पुष्पा बाया ओळख बी दे ना. आणि कुठे चालली अशी तरा तरा? ओ अध्यक्ष अहो थांबा की. मम्मी अगं जाऊया ना घरी. अजिबात नाही हं. तुला नाही म्हणून सांगितलं ना. कुठे चाललं एवढं तरा तरा ग? चालले हे गावान घर सोडून. काय होय, काय झालं? आली की ती नवी नवरी सांभाळेल की. आमची काय गरज आहे? असं कसं? तुमची काही गरज नाही होय? पण त्यांना तसं वाटत नाही तर काय करणार? अगं पण ते तुमचं घर आहे ना, असं काय रागाच्या भरात करू नको. चल घरी चल बघू. कुठल्या घरी? अगं तुमच्या घरी. तुम्ही मास म्हणाल, पण आमचं घरही त्यांना बी वाटायला पाहिजे ना. ती नवीन नाट्यमोगरी आली की तिला ना काय मी घरात, आणि घरच्यांना बी तिचंच बरोबर वाटतंय. अगं पण झालं तरी काय? काय सांगू आता, जगाच्या उलट चाललंय समज. राब राब गुरासारखं राबायचं, प्रत्येक काम स्वतः करायचं. तरी काल परवा आलेल्या पोरीचं ऐकून घ्यावं लागतंय. काय काय बोलली ती? तीच नाही, तिच्या नादानं अजिंक्य बी बोलले. आमचं ही जीजी हे असं ऐकून घेण्यासाठी 25 वर्ष संसार केला कमी. तिच्यामुळे आमचंही मला घरातून चालू पड म्हणलं. काही चुकी झाली आमची सांगा की. माझी पोरगी बघताय ना हिचं कसं झालंय ती. बाया रागाच्या भारात बोलला असतेली, पण डोक्यात असा राग भरून जाऊ नकोस. आणि या वक्ताला कुठे जाणार ग तू? जाऊन जाऊन कुठं जाणार आता? माहेरात तर जाऊ शकत नाही, आणि गाडी बी भेटायची नाही. दुसरं कोण आहे माझं? जाते आता देवळात जाऊन बसते. जशी वाट मिळेल तिकडे जायचं. चल ग चेडे. अगं मम्मी मम्मी. पुष्पा ए पुष्पा. पुष्पाताई, ओ पुष्पाताई. भैया काय झालंय ग एवढं? काय बोलली असेल शीतल? काय माहित बाया, पण पुष्पाच्या बोलण्यावर तर वाटतंय की सहजासहजी मिटण्यासारखं नाहीच. रावल्याचे मामीनं बघितलंय. होय इकडे गेले देवळाकडे दोघी सुद्धा. चला आपण पण बघूया काय झालंय. चला. मम्मी अगं आपण रागाच्या भरात चुकीचं काहीतरी करतोय. गप्पा, मला चांगलंच माहिती काय करायचं. अगं मग आपण घर सोडून का निघालोय? घर सोडून जायला मला काय खुळकुत्र चावलंय बाई? अगं मग आपण असं घराच्या बाहेर का पडलोय? मानानं परत जायसाठी. पुष्पा भोईटे फेडरेशन अध्यक्ष काय आहे ना, कळू दे की तिला. मामी चेडे चल. मामी थांबा की. मम्मी ऐक. मामी मम्मी मामी. जेडी अहो मामी थांबा की. मामी मामी थांबा की. मामी मामी हो एकदा माझं ऐकून तरी घ्या मामी. हे बघ अजिबात मला अडवायचं नाही. असं राग धरून बसू नका तुम्ही. ती तू शहाणपणा शिकवायची गरज नाही मला. घरी जे काय झालं त्यासाठी सॉरी, पण प्लीज परत घरी चला. काय नाही यायचं आम्हाला घरी. आमचं काय व्हायचं असेल ते होऊ दे. हो मामी असं नका बोलू. ए लय भोळेपणाचा आव आणू नकोस. तुझी सगळी नाटकं माहित आहेत मला. नाही मामी मी खरंच मुद्दाम नाही केलं. मी चांगल्या भावनेनं जेडीच्या मिस्टरांशी बोलाय गेलते हो.
तुझी किती चांगली भावना आहे ना, माहितीये मला. जयडे अगं, मी त्यांना समजून सांगाय गेलते ग. मग सांगितलंस ना समजून? झालं समाधान? झालं तुझ्या मनासारखं सगळं चांगलं? माझं देवाकडे वाईट व्हावं असंच कौल मागितलं होतं ना तू? नाही अगं, उलट मी तुझं सगळं चांगलं व्हावं असा कौल लावला होता. तुझ्या मनात काय होतं आम्हाला काय माहिती? चांगलं होते म्हणाली होतीस का वाटोळं होते म्हणाली होतीस काय माहित? अहो असं कसं बोलेन मी मामी? आता काय सगळ्या गावासमोर माझा पान उतारा करायला आलीस का? नाही, खरंच असं काय नाही. एवढ्या वर्षात जो नवरा माझ्या कवा चिडला नव्हता ते तुझ्यामुळे माझ्या आज अंगावर धावून आला. ज्या सासून कवा माझ्यावर हात उचलला नव्हता तिने तुझ्यामुळे माझ्यावर हात उचलला. आधी पण तुझ्यामुळेच हात उचलला आणि आता पण तुझ्यामुळेच हात उचलला. हे सगळ्याला तूच कारणीभूत आहेस. गुण्या गोविंदानं राहत होतो आम्ही, कधी कुणाला कसला त्रास नव्हता. पण तू जशी आलीस ना अजिंक्यांच्या आयुष्यात तसं आमचं दिसच फिरलं. असं काय व्हावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती मामी. पण खरंच माफ करा मला आणि घरी चला. पाहिजे तर जी पाहिजे ती शिक्षा द्या मला, पण घरी चला तुम्ही. माझी माफी मागून काय उपयोग? माझ्या लेकीच्या आयुष्याचं वाटोळं केलंयस. माफी मागायचीच असेल ना तर तिची माग. जयडे, माझ्याकडून लई मोठी चूक झाली, माफ कर मला. नुसतं हात जोडू नको, पाया पड तिच्या.